चला इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. हा आता इथं तुम्हाला दोन एक्झाम्पल दिलेत बघा. या ठिकाणी दोन इक्वेशन मध्ये काय दिले, 27/x-2 अधिक 31/y+3 बरोबर 85. 31/x-2 अधिक 27/y+3 बरोबर 89. आता या समीकरणामध्ये तुम्ही जर छेद व्यवस्थित पाहिला तर इथं x-2 दिसते आणि इथं काय दिसते y+3. मग त्या दोघांच्या ऐवजी आपल्याला काहीतरी टाकायचं. आलं लक्षात? म्हणजे थोडक्यात आपण काय करू शकतो, 1/x-2 बरोबर मला काय म्हणता येईल, m म्हणता येईल. आणि 1/y+3 याला काय म्हणता येईल, n म्हणता येईल. नुसतं x-2 ला m नाही मानायचं, आपल्याला हे m आणि n कुठे घ्यायचे, अंशामध्ये घ्यायचे. म्हणजे 27 ला गुणुले घ्यायचे, म्हणजे एक छेद घ्यावा लागेल. म्हणजे थोडक्यात काय, तर 27/x-2 म्हणजे काय, तर 27 गुणुले 1/x-2 आहे. आलं लक्षात? मग याची किंमत जर मी m घेतली तरच काय होऊ शकतं, 27 येईल. आलं लक्षात? म्हणून x-2 ची किंमत m येणार नाही. कोणाची किंमत येणार, 1/x-2 ची. समजलं का? पुढे आता या ठिकाणी जिथं मी 1/x-2 घेतोय तिथं m घ्यायचे मला. 1/y+3 ला काय घ्यायचे, n घ्यायचे. मग हे समीकरण काय राहील सांगा, 27m अधिक 31n बरोबर 85. हे वेगळं समीकरण आहे 3 नंबरचं. हा त्यानंतर इथं 31 बाजूला घ्या. 31 1/x-2 ची किंमत किती, m अधिक 27 बाजूला घ्या, काय येणार, n बरोबर 89. सगळ्यांनी मोठ्यानं म्हणायचं, शांत बसायचं नाही. लक्ष घ्या. आता ही दोन नवीन समीकरणं तुम्हाला मिळाली. आता ही समीकरणं आपल्याला कशी दिसतात सांगा, ही दोन समीकरणं कशी दिसतात. ह्या 27 ला आपण n ला पाहतोय, m च्या इथनं कुठं पाहतोय, n ला. आणि हा 31 कुठं पाहतोय, m ला. बरोबर का? याचा अर्थ काय, याचा अर्थ काय असं. आता हे 27 याला आलं, हे 31 याला आलं. मग या पद्धतीनं कुठलंही समीकरण सोडवताना कोणती पद्धत त्या ठिकाणी आपण वापरली होती, आठवतंय का? x चा सहगुणक y ला, y चा सहगुणक x ला. एकदा काय केली ती बेरीज आणि एकदा काय करायची, वजाबाकी. मग आपण काय करूया, दोन भाग करूया. बरोबर? या ठिकाणी या दोन समीकरणाची इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 याची काय करायची, बेरीज करायची आणि एकदा काय करायची, वजाबाकी. बरोबर? मग सांगा, 27m अधिक 31n बरोबर 85. दुसरं समीकरण 31m अधिक 27n बरोबर 89. यांची काय करायची, बेरीज. सांगा, 9 आणि 5 14, अच्छाला 1, 8 आणि 8 16 आणि 1 17, अच्छाला 1 नाही आलं, तेवढंच येईल. 17. इथं संपलं. इथं काय येणार, हा n तसंच, 1 आणि 7 8, 3 आणि 2 5 बरोबर, अधिक इथं m तसंच. बरोबर, 31 आणि 27 किती आलं, 58m अधिक 58n बरोबर 174. इथं आपल्याला समीकरण मिळालं, 58m अधिक 58n बरोबर 174. हे समीकरण सगळ्यात वेगळे, आपण 5 म्हणलं. आलं लक्षात? सॉरी अजून काही आपण थोडस बदल करता येईल आपल्याला. 58 भाग जातोय ना, या समीकरणाला 58 भाग जातोय. मग काय लिहिता येईल सांगा, समीकरणाच्या दोन्ही बाजूस 58 ने भागून, फक्त आपल्याला इंग्लिश मध्ये लिहायचं, डिवाइड बाय 58 ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला काय करायचं, 58 भागायचे. याला 58 भागलं तर काय भेटेल बाळांनो, m भेटेल. काय भेटेल, m. याला 58 भागलं तर काय भेटेल, 58 ला 58 केल्यावर n. आणि बरोबर याला 58 भागलं, 58 ची तिप्पट करा, 50 ची तिप्पट किती, 150. 8 त्रिक 24, 150 आणि 24 किती आलं, 174. म्हणजे किती भाग जाणार आहे, 3 चा. m अधिक n बरोबर 3. किती आलं, इक्वेशन नंबर 5. बरोबर. आता इक्वेशन 3 आणि 4 ची वजाबाकी. इक्वेशन 3 सांगा,
27m अधिक 31n बरोबर 85. दुसरं समीकरण 31m अधिक 27n बरोबर 89. या दोन समीकरणांची काय करायची बाळांनो आपल्याला वजाबाकी. काय करायची वजाबाकी. आता इथं वजा लिहिलं की दुसऱ्या समीकरणाची सर्व चिन्हे बदलतात. सांगा हे काय होणार अधिकचं वजा, हे काय होणार अधिकचं वजा, हे अधिकचं वजा बरोबर. आता सांगा हे अधिक 85 वजा 85 बरोबर. मग या ठिकाणी यांची बेरीज होईल का वजाबाकी होईल? वजाबाकी. काय होईल? वजाबाकी. 89 मधनं 85 गेले किती राहिले? 4. मोठ्या संख्येत चिन्ह वजा 4 आला. आता इथं हे अधिक 31 आहे आणि वजा 27 आहे. 31 मधनं 27 गेले किती आले? 4 बरोबर. 4n आणि मोठ्या संख्येत चिन्ह अधिक. इथं किती अधिक बरोबर. ह्या 27 चं चिन्ह अधिक आहे आणि 31 चं वजा. 31 मधनं 27 गेले किती आले? 4 बरोबर. मोठ्या संख्येत चिन्ह काय? वजा. म्हणून काय आलं? वजा 4n बरोबर. मग आपल्याला समीकरण काय मिळालं बाळांनो? वजा 4n अधिक 4n बरोबर वजा 4. आता या समीकरणाला सगळ्याला 4 न भाग जातो म्हणून आपण काय लिहू शकतो? डिवाइड बाय, कशाने डिवाइड करायचे? डिवाइड बाय 4 ऑन बोथ साइड. काय मिळेल बाळांनो आपल्याला? सांगा काय मिळेल? इथं 4 ला 4 गेलं काय मिळालं? मायनस m प्लस या 4 ला 4 गेलं काय मिळालं? n आणि इथं 4 ला 4 गेलं -1. हे नवीन इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर 6. कळलं का? आता तुम्हाला या ठिकाणी हे एक समीकरण मिळाले, हे एक समीकरण मिळाले. मग या दोन समीकरणाला इलिमिनेशन मेथडने तुम्ही सोडवून m काढायचा, n काढायचा. आलं लक्षात? लक्ष द्या. म्हणजे हे संपलेलं नाही. पुढं सांगा आता या इथं अधिक m आहे आणि इथं काय आहे? वजा m आहे. यांची जर बेरीज घेतली तर m डायरेक्ट कॅन्सल होते आणि काय मिळते आपल्याला? n. डायरेक्ट काय करायची? बेरीज. बघा सांगा इक्वेशन 5 प्लस इक्वेशन 6 यांची काय केली आपण? बेरीज. m प्लस n इज इक्वल टू 3 आणि दुसरं समीकरण मायनस m प्लस n इज इक्वल टू -1. बोलायचे बाळांना प्लस. सांगा 3 वजा 1 किती आले? 2. n अधिक n 2n आणि यांची काय? बेरीज. m ला m काय होणार? कॅन्सल. समीकरण काय मिळालं? 2n बरोबर 2. म्हणून n बरोबर किती मिळेल? 2 भागिले 2 बरोबर 1. n ची किंमत आपल्याला मिळेल ना? किती मिळाली? 1 बरोबर. आता काय करायचं आपल्याला? हे समीकरण टाकायचे, हे समीकरणामध्ये टाकायचं. कुठल्या? पुट दिस व्हॅल्यू, पुट दिस व्हॅल्यू कुठे टाकायची? इन इक्वेशन. कुठल्या इक्वेशन मध्ये? 5 किंवा 6. तर 5 इक्वेशन आपण घेऊ. इक्वेशन 5. सांगा 5 इक्वेशन काय? m अधिक n बरोबर 3. m अधिक n बरोबर 3 बरोबर. म्हणून आता m च्या जागेवर टाकायचे का काय? कोणाची किंमत काढली आपण? n ची. मग n किती आहे? 1 बरोबर 3. हे अधिक 1 पलीकडे गेला वजा 1. मग m किती मिळेल बाळांनो? 3 वजा 1 बरोबर 2. म्हणजे m किती मिळाला? 2 आणि n किती मिळाला? 1. अजून आपलं उत्तर मिळालेलं नाही. लक्षात ठेवा. समजलं का? आता लक्षात घ्या या ठिकाणी हे एक इक्वेशन आणि हे एक इक्वेशन आपण मानलं होतं ना. मग त्या इक्वेशनचा वापर करायचा आहे. लक्षात घ्या. आता काय लिहायचंय? नाव 1/x वजा 2 ला काय मानले? 1/x वजा 2 बरोबर काय मानले? m. आणि 1/y अधिक 3 ला काय मानले आपण? n बरोबर. मग काय मिळेल सांगा? 1/x वजा 2 बरोबर m ची किंमत किती आली? 2 आली ना. m ची किंमत किती आली? 2. अँड 1 डिवायडेड बाय y प्लस 3 इज इक्वल टू n. n किती आलता? 1 बरोबर. आता हे x वजा 2 या बाजूला घेतलं बरोबर आणि हे 2 या बाजूला घेतलं तरी चालते. किती मिळेल इथं सांगा? 1 काय येईल? 2 बरोबर. x वजा 2 म्हणून हे वजा 2 इकडे आल्यावर अधिक 2. 2 अधिक काय आलं? अर्धा.
हे अर्धा तसाच आहे ना, -2 फक्त इकडे आला, मग 2 अधिक अर्धा बरोबर काय आला x, म्हणजे x किती मिळाला बाळांनो आपल्याला, 2 आणि अर्धा किती असतो, अडीच, अडीच म्हणजे किती 5च्या निम्मा, अडीच म्हणजे किती 5च्या निम्मा, आलं लक्षात. पुढं आता हा y अधिक 3 पलीकडे जाईल आणि हा 1 इकडे आला, तर y अधिक 3 बरोबर आपण डायरेक्ट लिहू शकतो की काय लिहिता येईल सांगा, y अधिक 3 बरोबर किती 1, हे y अधिक 3 पलीकडे गेलं आणि 1 अलीकडे आला, 1/1 म्हणजे किती असतो, एकच असतो, म्हणजे y अधिक 3 बरोबर किती आला 1, y बरोबर किती आलं बाळांनो 1 वजा 3, किती आलं 1 वजा 3, 1 वजा 3, मग y बरोबर किती आलं, 1 मधनं 3 जाईल का नाही, 3 मधनं 1 गेला 2, मोठ्या संख्येत चिन्ह वजा, किती आलं -2. सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज, सोल्युशन काय मिळेल आपल्याला, सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज काय मिळेल बाळांनो, x, y इज इक्वल टू काय 5 डिवायडेड बाय 2 मायनस 2. समजलं का.